बाबा, तुम्ही मला या भारताच्या नकाशावर वेगवेगळे राज्य आणि प्रमुख स्थळ दाखवू शकता का? नक्कीच. आपल्या देशाची माहिती आणि भूगोल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. मी तुला समजावतो. भारत हा खूप मोठा देश आहे. विविध संस्कृती, भाषा आणि भूप्रदेश असलेला. चला, आपण वेगवेगळ्या राज्यांबद्दल आणि महत्त्वाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया. भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य म्हणजे राजस्थान आणि सर्वात लहान राज्य म्हणजे गोवा. महाराष्ट्र, मुंबईचं घर, जी भारताची आर्थिक राजधानी आहे. राजस्थान तिच्या वाळवंटासाठी आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे, जसं की जयपूरचा आमेर किल्ला. पश्चिम बंगाल सांस्कृतिक कला आणि सुंदरबनांसाठी प्रसिद्ध, जिथे रॉयल बंगाल वाघ राहतो. तमिळनाडू त्याच्या मंदिरे आणि द्रविडी वास्तुकलेसाठी प्रसिद्ध, जसा मदुराईचा मीनाक्षी मंदिर. पंजाब त्याच्या शेतीसाठी आणि अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सर्वात श्रीमंत आणि साक्षर राज्य. भारताचं सर्वात श्रीमंत राज्य आहे महाराष्ट्र, तर सर्वात साक्षर राज्य आहे केरळ. महत्त्वाच्या नद्या. गंगा उत्तर भारतातून वाहणारी भारताची सर्वात लांब नदी. ब्रह्मपुत्रा भारताची सर्वात रुंद नदी, हिच्या बायोडायव्हर्सिटीसाठी प्रसिद्ध आहे. सिंधू नदी भारत आणि पाकिस्तानमधून वाहणारी नदी, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची. पर्वत. हिमालय जगातील सर्वात लांब पर्वतरांग, इथे कंचनजुंगा आहे, भारतातील सर्वात उंच शिखर. पश्चिम घाट त्याच्या समुद्र बायोडायव्हर्सिटीला आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सीमा. भारत आपल्या 7 देशांशी सीमारेषा शेअर करतो: पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार. शहरे. भारतामध्ये 4000 पेक्षा जास्त शहरे आहेत, त्यापैकी मुंबई सर्वात मोठं आणि दिल्ली त्यानंतर येतं. उदाहरणार्थ, प्रमुख शहर, नद्या आणि भौगोलिक वैशिष्ट्य कुठे आहेत हे जाणून घेतल्याने तुझी देशाबद्दलची समज वाढेल आणि त्यांच्या सांस्कृतिक, अर्थव्यवस्था आणि भूगोलाची माहिती मिळेल. तर भारतात अनेक राज्य, नद्या आणि पर्वतरांग आहेत आणि प्रत्येकाचं काहीतरी खास वैशिष्ट्य आहे. बरोबर. आपल्या देशाचा भूगोल समजून घेतल्यामुळे आपल्याला त्याची विविधता आणि वारसा याचं महत्त्व कळतं. भारताबद्दल आणि त्याच्या भूगोलाबद्दल अधिक जाणून घ्या आणि तुमचा देश चांगल्या प्रकारे समजून घ्या.